तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता रमाकांत काकांना वल्लरी आणि उदयकांत या दोघांनी किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि जेव्हा अर्णव ईश्वरी दोघेजण घरी परत येतात तेव्हा बघतात तर काय, रमाकांत काकांचा काहीही पत्ता नसतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरी त्यांना शोधण्याचा परिपूर्ण प्रयत्न देखील करतात, पण रमाकांत काकांचा पत्ता कुठेही लागत नाही. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे अर्णव ईश्वरीने खूपच हुशारीने एक युक्ती केलेली असते. तर इथे रमाकांत काकांचा फोन ट्रेस केलेला असतो, लाईव्ह लोकेशन ट्रेस केलेलं असतं. आणि तेव्हाच इथे एका गोडाऊनमध्ये रमाकांत काकांना किडनॅप करून ठेवण्यात आले हे अर्णव ईश्वरीला समजलेलं असतं. आणि त्या ठिकाणी जाऊन इथे आता उदयकांतला पोलिसांच्या ताब्यामध्ये देत रमाकांत काकांना त्यांच्या तावडीतून सोडवलेलं असतं. राज शिर्केला उदयकांतला पकडल्यानंतर इथे आता त्यांनी सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती जी गुन्हेगार आहे ती म्हणजे वल्लरी. उदयकांतने वल्लरीचं नाव सांगत खरी गुन्हेगार ती असल्याचा खुलासा केलेला असतो. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत इथे आता अर्णव ईश्वरी दोघेजण आपलं घर आणि कंपनी सावरण्याचा वाचवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतात. आता इथे नियतीने त्यांना साथ दिलेली असते आणि त्यांचं इंटरनॅशनल स्पर्धेतून जे काही आता रिजेक्शन झालेलं असतं त्यांचं पुन्हा सिलेक्शन झालेलं असतं. त्यानंतर सात्विक फॅशन वाचवण्यासाठी त्यांना 25 कोटी रुपये स्पर्धा जिंकल्यानंतर मिळणार असतात. स्पर्धा जिंकण्यासाठी ते दोघेजण जीवापाड मेहनतसुद्धा घेणार असतात. एका बाजूला कंपनी वाचवत आहेत तर दुसऱ्या बाजूला आपलं घर सावरण्याचा प्रयत्न करतायत. कारण का, त्यांना आपलं घर देखील सावरायचं आहे. आकाश, नम्रता, रमाकांत काका या सगळ्यांना त्यांना बांधून ठेवायचं आहे. हे सगळं करत असताना ईश्वरी आपल्या संसाराकडे सुद्धा लक्ष देत असते. एक चांगली बायको म्हणून ती अर्णवला सपोर्ट करत असते. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत असते. इथे आता सौदामिनी देशमुख, राकेश, त्याचबरोबर उदयकांत, वल्लरी हे सगळेजण लोक त्यांच्या वाईटावरती उठलेले आहेत. या सगळ्यांपासून त्यांना आपलं घर आणि बिझनेस दोन्हीसुद्धा प्रोटेक्ट करायचं आहे, वाचवायचं आहे. त्यांची तारेवरची कसरत ही सुरूच असते की त्याच्यामध्ये आता वल्लरीने नवीन डाव टाकलेला असतो. रमाकांत काकांना वल्लरीवरती संशय असतो. उदयकांत आणि वल्लरी या दोघांच्या भेटीबद्दल त्यांना समजलेलं असतं. 20 वर्षांपूर्वी जे काही घडलं त्याच्या मागे वल्लरीचा हात आहे हे देखील रमाकांत काकांना समजलेलं असतं. पण ते सांगण्याच्या आधी त्यांच्याकडे पुरावे असणं महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी त्यांनी पुरावे गोळा करायला सुरुवात केलेली असते तिच्या खोलीपासून. तिच्या खोलीमध्ये जाऊन इथे रमाकांत काकांनी सगळं काही आता बाहेर काढलेलं असतं. सगळ्या बॅग, सगळ्या पिशव्या, कपडे. आणि तेव्हा इथे एका बॅगमध्ये आता नेगेटिव्स, रमाकांत काका आणि सुप्रियाचे फोटोज आणि सात्विकाचा जो काही आता छल्ला वगैरे असतो ना हिऱ्यांचा, तो बिल्ला, तो सुद्धा तिने जपून ठेवलेला असतो. ते सगळं बघितल्यानंतर रमाकांत काकांना कळतं की याचा अर्थ हे सगळं कारस्थान आहे ना ते वल्लरीचं आहे. वल्लरीनेच या सगळ्या गोष्टी घडून आणल्या होत्या. वल्लरीनेच आमचा सुखी संसार उद्ध्वस्त केला होता. ही गोष्ट आता त्यांच्या लक्षात आलेली असते. तेव्हा रमाकांत काका ते सगळे पुरावे गोळा करतात आणि सगळ्यात आधी त्यांना हे सगळं अर्णवला सांगायचं असतं. वल्लरी ही खरी कारस्थानी आहे हे सगळं त्यांना अर्णवला सांगायचं असतं. ते फोन करत असतात पण अर्णव ईश्वरी जंगलात अडकल्यामुळे मोबाईलला तिथे आता रेंज नसते आणि अर्णवला काही फोन लागत नाही. इथे आता ईश्वरीची जगावेगळी वटपौर्णिमा सुरू असते. जंगलामध्ये झाड नसतं, 5 फळं नसतात. त्याचबरोबर इथे आता ते अर्णवलाच फेऱ्या मारते आणि तिचं व्रत गोड मानून घ्यायला सांगते. हे सगळं ती करते. पण प्रेक्षकांनो, इकडे मात्र आता वल्लरीची पूजा सुरूच असते. सगळं व्यवस्थित घडत असतं. पण रमाकांत काकांची वाट लावण्यासाठी वल्लरी तिथे आलेली असते. ते आता सगळे पुरावे गोळा करून बाहेर जाणार. तेवढ्यातच वल्लरी दरवाजा उघडून रूममध्ये येते. बघते तर काय, रमाकांत काकांच्या हातामध्ये
वल्लरीच्या विरोधामध्ये पुरावे असतात. त्याचबरोबर तिच्या इथे रूमची अवस्था अस्ताव्यस्त झालेली असते. तिच्या कपाटातून कपडे बाहेर पडलेले असतात, बॅग्स बाहेर पडलेले असतात. तेव्हा तिला कळतं की अच्छा, म्हणजे मी रूममध्ये नसताना माझ्या रूमची झडती घेण्यात आलेली आहे. तर माझ्या रूमची झडती घेण्यात आली आहे का, आणि हे सगळे पुरावे गोळा करण्यात आलेत का? बरं ठीक आहे, आता काय याला मी सोडत नसते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रमाकांत म्हणतो, वल्लरी, 20 वर्षांपूर्वी माझ्याबरोबर, माझ्या बायकोबरोबर जे काही घडलं त्या सगळ्याला तू जबाबदार आहेस ना? कारण सात्विकाने पार्टीमध्ये सगळ्यांसमोर तुझ्या थोबाडी दिली होती. कारण का, तू तिचा सन्मान चोरला होतास, तिच्या चाव्या, तिचा हिऱ्यांचा छल्ला तू चोरला होतास, आणि म्हणून तिने तुझ्या थोबाडीत दिली होती. ती म्हणाली होती की आत्तापर्यंत दागिने चोरलेस, पण आता माझ्या तू आत्मसन्मान चोरण्याचा प्रयत्न केला आहेस, आणि तिने तुझ्या थोबाडीत लगावली होती. आणि तो राग तू तुझ्या मनामध्ये एवढा ठेवलास, तो राग तुला इतका आला की तू तिला संपवून टाकलंस, तू तिचा संसार उद्ध्वस्त केलास. हे सगळं का, कशासाठी केलंस तू? तर तुझ्या मनातल्या रागेपोटी, की इथे सात्विकाबरोबर जी काही आता संपत्ती होती ती सुद्धा तुला लुबाडायची होती, म्हणून तू हे सगळं केलंस? सांग ना वल्लरी. वल्लरी म्हणते, अरे वा, फारच कमी वेळेत तुम्हाला खूप काही कळलं हो माझ्याबद्दल. खूप माहिती मिळवलीत तुम्ही, खूप पुरावे मिळवलेत तुम्ही माझ्या विरोधात. पण आता काय करायचं? हेच सगळं जरी तुम्हाला माहिती असलं तरीसुद्धा या सगळ्याचा काही आता उपयोग होणार नाही आहे. कारण का, आता सात्विका राहिली नाही आहे, आणि तुमच्या बोलण्यावरती विश्वास तरी कोण ठेवणार? तो म्हणतो, विश्वास ठेवावा लागेल सगळ्यांना. मी आत्ताच्या आता बाहेर जातो आणि सगळ्यांना तुझं सत्य सांगतो. ती म्हणते, हो, मी तुम्हाला बाहेर जाऊ देणार आहे सगळ्यांना हे सत्य सांगण्यासाठी. चल हट, चल बाजूला हो. तेव्हा दोघांमध्ये हातापायी होते. तिथे रमाकांत वल्लरीला धक्का देतो. त्यानंतर वल्लरी डोक्यामध्ये फ्लॉवर पॉट मारून बेशुद्ध करते आणि उदयकांतला फोन करून बोलावून घेते. त्याचबरोबर घरामध्ये आता कुणी नाही आहे याची शहानिशा करत वल्लरी आणि उदयकांत दोघेजणं रमाकांतला बाहेर काढतात. गाडीमध्ये टाकून आपल्या गोडाऊनच्या दिशेने घेऊन जातात. गोडाऊनच्या दिशेने घेऊन जात असतानाच त्या ठिकाणी काही लोक आता त्यांची वाट बघत असतात. तेव्हा उदयकांत त्यांना म्हणतो की याच्यावरती लक्ष ठेवायचं, हा माणूस इथून पळून जाता कामा नये. उदयकांत आणि वल्लरी एका गोडाऊनमध्ये त्याला बांधून ठेवतात. 2 माणसं लक्ष ठेवायला असतातच, पण तिथे स्पेशली उदयकांत असतो. तेव्हा रमाकांतला शुद्ध आल्यानंतर डोळे उघडून बघतो तर तिथे उदयकांत असतो. रमाकांत म्हणतो, उदयकांत, अरे काय चालवलेस काय तू? त्या वल्लरीशी हात मिळवणी करून स्वतःच्या भावाचा हसता खेळता संसार उद्ध्वस्त केलास तू. कशासाठी रे? मी मेहनतीने कमवलेले पैसा तुला उडवायला हवा होता, म्हणून ते सगळं तुला लुबाडायचं होतं, म्हणून तुम्ही हा डाव रचलात. अरे तुझ्या या भावाकडे तू थोडंसं प्रेमाने मागितलं असतंस ना, तर जीव ओवाळून टाकला असते रे तुझ्यावरती. पण तू काय केलंस? तू लुबाडण्याचा प्रयत्न केलास. मग मिळालं तुला सगळं? मिळालं का तुला सगळं? नाही ना. काय मिळालं ह्या वल्लरीबरोबर हात मिळवणी करून? मला इथून जाऊ दे मला उदयकांत. उदयकांत म्हणतो, नाही, कितीही प्रयत्न कर, जोपर्यंत वल्लरी आणि मी आहोत ना एकत्र, तोपर्यंत तू इथून सुटू शकत नाही. जोपर्यंत ती वल्लरी सांगत नाही तोपर्यंत तू इथून सुटू शकत नाही, अगदी काहीही झालं तरीसुद्धा. आणि तेव्हा इथे आता त्याला बांधून ठेवलेलं असतं. त्यानंतर उदयकांत काका स्वतःला सोडवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत असतात. तेव्हा ईश्वरी अर्णव घरी येतात. घरी आल्यानंतर बघतात तर काय, ती बाबा अशी हाक मारत असते जेवायला. पण आता बाबांचा काही पत्ता नसतो. बाबा काही गेलेले नसतात. तेव्हा इथे गेले कुठे म्हणून अख्ख्या घरभर ती शोधत असते, त्यांच्या रूममध्ये शोधत असते, पण रमाकांत काकांचा काही पत्ता नसतो. ती विचारते, मामी, तुम्ही बाबांना कुठे बघितलं का? ती म्हणते, मला काय माहिती, गेले असतील कुठल्या तरी मंदिरामध्ये भिक्षा मागायला. ती म्हणते, जरा तोंड सांभाळून बोला मामी, कोणाबद्दल काय बोलताय याचं जरा भान ठेवा. ती म्हणते, मला नको शिकू हां. त्यानंतर इथे आता ईश्वरी सगळीकडे शोधते, तिला कुठेही बाबा दिसत नाही.
ती जाऊन अर्णवला सांगते. ती म्हणते, अर्णव सर, बाबा कुठे आहेत? रमाकांत बाबा घरामध्ये नाही आहेत, कुठे गेले ते? तेव्हा इथे आता रमाकांतचा काही पत्ता नसतो. फोन लावला जातो, फोन सायलेंटवरती खिशामध्ये वाजत असतो. पण आता काय करणार, फोन उचलणार कसा? आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता फोन वाजतोय खरं, तेव्हा अर्णवसुद्धा टेन्शनमध्ये येतो. अर्णव, ईश्वरी दोघे आता रमाकांतला शोधत असतात. तेव्हा अर्णव पोलिसांना फोन करतो, शिर्केला फोन करतो आणि म्हणतो की चला लवकरात लवकर रमाकांत राजे शिर्के यांचा शोध घ्या. तेव्हा त्यांचा फोटो वगैरे आता सगळीकडे सर्क्युलेट केला जातो. तेव्हा अर्णव पोलिसांना काय म्हणतो, तुम्ही एक काम करा, त्यांचा नंबर आहे, तुम्ही त्यांचं लाईव्ह लोकेशन ट्रेस करा आणि तिथपर्यंत आपण जाऊया. लाईव्ह लोकेशन ट्रेस केल्यानंतर इथे आता ते एका गोडाऊनच्या ठिकाणी आहेत हे पोलिसांना कळत असतं. तेव्हा ते अर्णवला सांगत असतात की ते कुठे आहेत ते. अर्णव, ईश्वरी दोघेजणं लाईव्ह लोकेशन ट्रेस करत करत त्या ठिकाणी आता पोचलेले असतात. तेव्हा इथे एका गोडाऊनमध्ये रमाकांत काकांना बांधून ठेवलेलं असतं. अर्णव, ईश्वरी तिथे जातात. त्या 2 गुंडांची धुलाई करतात, बाहेर जे लक्ष ठेवायला असतात त्यांचे. आणि आतमध्ये उदयकांत पायावरती पाय टाकून छान आता चकनाखाट दारू पीत बसलेला असतो. आणि इथे अर्णव जातो आणि आता पोलीस तर त्यांच्याबरोबरच असतात. पोलीससुद्धा आलेले असतात तिथे. आणि मग काय, रमाकांत काकांना उदयकांतच्या तावडीतून सोडवलेलं असतं. पोलिसांनी 4ही बाजूने पेरा दिलेला असतो आणि इथे काही इन्स्पेक्टर त्याच्याबरोबर असतात. उदयकांतला पकडतात आणि रमाकांतला सोडवतात. रमाकांतला सोडवल्यानंतर उदयकांतच्या तावडीतून उदयकांतला पोलीस आपल्याबरोबर घेऊन जातात आणि इथे रमाकांत काकांना सुखरूपरित्या सोडवलेलं असतं. त्याचबरोबर इथे रमाकांत काका आता अर्णव, ईश्वरीला वल्लरीबद्दल सांगतात. आणि इथे उदयकांत पण म्हणत असतो की मी फक्त इथे लक्ष ठेवायला होतो, हे कारस्थान मी केलेलं नाही आहे, हे कारस्थान एका वेगळ्या बाईने केलं आहे, ती म्हणजे वल्लरी पाटील. तेव्हा वल्लरी पाटीलने यांना का किडनॅप केलं, हा प्रश्न सगळ्यात आधी निर्माण झालेला असतो. तेव्हा इथे रमाकांत काका म्हणतात, अर्णव, ईश्वरी, मी तुम्हाला कालपासून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. 20 वर्षांपूर्वी माझ्या आणि सात्विकाच्या बाबतीत जे घडलं ते योगायोगाने घडलं नव्हतं, तो पूर्ण प्री प्लॅन होता, ते घडवण्यात आलं होतं आणि ते सगळं वल्लरीने केलं. जेव्हा इथे रमाकांत काका आता सगळी स्टोरी सांगतात तेव्हा ते म्हणतात की माझ्या बिझनेसची सक्सेस पार्टी होती, त्याच्यामध्ये सगळेजण आले होते आणि इथे आता चाव्यांचा जो गुच्छा असतो ना, जो इथे हिऱ्यांचा छल्ला असतो, तो बिल्ला असतो, तो आता असतो कुणाकडे, तो असतो सात्विकाकडे. तो आता हिऱ्यांचा छल्ला वल्लरीने चोरलेला असतो आणि ती कांगावं करते की कुणी चोरला, कुणी चोरला. सात्विका सगळ्यांना विचारते आणि तो घरातल्या नोकरांकडे नाही, आलेल्या गेस्टकडे नाही, तर तो वल्लरीकडे सापडलेला असतो. तेव्हा ती म्हणते की माझे पाहुणे इथे आले, मी त्यांना निराश केलं तुझ्यामुळे. तेव्हा आतापर्यंत तू दागिने चोरलेस, मी काही बोलले नाही, पण आता तू माझा आत्मसन्मान जपला नाहीस, माझा इथे स्वाभिमान दुखावला आहेस तू, त्यामुळे तुला आता माफी नाही. ती जोरदार आता वल्लरीच्या थोबाडीत देते. छल्लासुद्धा सर्व माणसांकडून तिच्या समोरून आता हिसकावून घेते. तर अशा रीतीने सात्विकाने आता बरोबर वल्लरीला धडा शिकवत तिचं थोबाड लाल केलेलं असतं. पण तो अपमान वल्लरीने लक्षात ठेवला आणि तिने मला आणि तुझ्या आईला फसवलं. वल्लरीने माझ्या सात्विकाचा अभिमान हिरावून घेण्यासाठी हे सगळं केलं, तिला दुःखी कष्टी केलं. माझे असे फोटो तिच्यासमोर आणले, तिला चुकीचं वाटलं आणि तिने स्वतःला संपवलं. हे सगळं वल्लरीने केलं आणि त्याचे पुरावेसुद्धा माझ्या हाती लागले होते, पण तिने माझ्या डोक्यामध्ये काहीतरी घातलं, मला बेशुद्ध करून इथे आणलं. तेव्हा इथे वल्लरीचं कारस्थान उघडं पडलेलं असतं. उदयकांतला पोलीस आता अरेस्ट करून घेऊन गेलेले असतात. पण आता इथे उदयकांतला पकडल्यानंतर वल्लरीची सुद्धा वेळ आलेली असते आणि इथे आता वल्लरीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करत तिला अरेस्ट करण्यासाठी पोलीस आता घरी आलेले असतात आणि वल्लरीला अरेस्ट करून आपल्याबरोबर घेऊन जातात. तेव्हा इथे अर्णव तिच्या तोंडाकडे सुद्धा बघत नाही. तो म्हणतो, तू जे काही केलेस ना, ती कुठलीही आता म्हणजे त्याला आपण चूक नाही म्हणू शकत, तो गुन्हा आहे गुन्हा.
क्राईम केलायस तू, क्राईम, असं अर्णव म्हणतो आणि उदयकांत बरोबर वल्लरीची सुद्धा रवानगी जेलमध्ये करतो. आणि रमाकांत काकांना उदयकांत आणि वल्लरीच्या तावडीतून सुखरूप सोडून इथे आता आपल्या वडिलांना मानाने परत घरी घेऊन येतो आणि कारस्थानी वल्लरीला पोलिसांच्या ताब्यात देतो, त्यांच्या स्वाधीन करतो.